हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल एक्सप्लोर विथ दीक्षा सालके. चला तर मग आज आपण जाऊयात. मुंबईमध्ये भागवत कथा आहे एका ठिकाणी, तिथे मिनी वृंदावनचा सेटअप केला आहे. तर आपण तिथे बघूयात गोवर्धन परिक्रमा कशी आहे. इथून तुम्ही एंट्री करणार समोरून आणि मग तिथून इथे सरळ आलात की हा सगळा परिक्रमा मार्ग आहे. पण तुम्हाला परिक्रमा ह्या पलीकडून त्या बाजूने चालू करायची. 4 वेळा परिक्रमा केली पाहिजे असं म्हटलं जातं इथे, असं मी एका रीलमध्ये पाहिलं होतं ॲक्च्युली. सो येस, 4 वेळा परिक्रमा करतायत लोक. गोवर्धन पर्वताचं पाठीमागे सेटअप आहे आणि इथे जेवढे मंदिर आहेत वृंदावनवाले त्या सगळ्यांचे असे छोटे छोटे मूर्तीचं तिथे प्रतिस्थापना केली आहे. तिथे तुम्ही दर्शन करू शकता. आणि येस, या महाराजांचं मी यांना रिअलमध्ये कधीच पाहिलं नव्हतं, बट येस ह्यांच्यासाठी ह्यांचं सुद्धा तुम्हाला दर्शन भेटेल इकडे आलात तर. कथा चालू आहे. हे उद्या लास्ट डे आहे ह्याचा. सो लवकर नक्कीच या, ज्यांना कोणाला इंटरेस्टेड असेल. महाराजांची कथा पण तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला बाकीचं सगळं पण बघायला भेटेल. मी दाखवते, चला परिक्रमा मार्ग त्यांनी कसं बनवलं आहे काय. केवल एक बात बोले, महाराज ऐसी आवाज दो कि मां तक पहुंच जाओ महाराज. तब लगे कि सवरी एक ही कुंज की सखी है. कोई बात बुरी लगी हो तो हमको क्षमा करें. आज से पहले यही होता. इसलिए जिसके श्याम सुंदर होंगे पर राधा श्याम सुंदर, जिसके गोविंद देव है होंगे पर राधा, जिसके वल्लभ है होंगे पर श्री राधा होंगे. हमारा ठाकुर हमको ही ना, तो राधा ही रमण है. रमण तो वर्ग है, इट्स अ क्रिया. रमण इज नॉट अ नाउन, क्रिया है. तो राधा रानी के संग डोले हमारी जय जय. नहीं तो कोई यशोदा के ठाकुर हैं, कोई गोपियों के ठाकुर हैं, कोई महादेव के ठाकुर हैं, पर ये स्वयं. तर हा पहा, हा इथून आहे परिक्रमा मार्ग. इथून लोक परिक्रमा आपली सुरुवात करू शकता. तुम्ही इथून समोरून आलात, तुम्ही एक्झॅक्ट ह्या समोरून आलात तर इथून ही परिक्रमा चालू होते ह्या बाजूने. हा आहे परिक्रमा मार्ग. आणि आता ह्या परिक्रमा मार्गामध्ये असलेले मंदिरं, छोटी छोटी जी मंदिरं आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आल्या आल्या पहिलं सुरुवातीला इथे गणपती बाप्पांचं दर्शन होईल. सो असं आहे इकडे. आता पुढे आहे बाकी बिहारी. इथे आलात पुढे राधा रमण, राधा वल्लभ मंदिर. राधा रमण मंदिर खूप सुंदर रूप आहे. सावळा कृष्ण पण किती सुंदर आहे हे इथून बघायला भेटेल तुम्हाला. छान. पुढे आहे महादेव, गोपेश्वर महादेव मंदिर. आणि इथून सरळ तुम्हाला बघायला भेटेल गोवर्धन पर्वत. आप कहाँ निकलोगे? हम लोग बाहर आ गए हैं. इधर है एग्जिट. राधे राधे. गुरु गोपाल.
यमुनाजीचं दर्शन घ्यायचं. आतुरतापूर्वक सुनने की तैयारी में हुई। एक गांव था जहाँ कोई कपड़े पहनता ही नहीं, बिल्कुल कपड़े नहीं। वहाँ फैशन जहाँ कपड़े नहीं पहनते, परिक्रमा मार्ग हे बघा, इथे सगळी माहिती दिली आहे वृंदावनची. परिक्रमा मार्ग, विश्राम घाट, रामन रेती, केदारनाथ, चौरसी खंबा, कुसुम सरोवर. ह्या कुसुम सरोवराचं इथे पाणी आणलेलं आहे वृंदावनवरून. ते तुम्हाला पुढे दाखवते. हे मधुबन. आता इथे तुम्हाला वृंदावनमधले रिमेनिंग जेवढे काही मंदिर आहेत ते इथे त्यांचं तुम्हाला दर्शन होईल. तर हे आहेत पुंचरी, श्री पुंचरी मंदिर. हे बघा, हे असं त्यांनी एक एक छोटे छोटे मंदिर केले. अरविंद दानघाटी मंदिर, द्वारकाधीशचं मंदिर, द्वारकाधीश मंदिर. आणि हे पहा, बस याच्याच बद्दल म्हणत होते, कुसुम सरोवर आणि त्याचं हे आणलेलं जल वृंदावनमधून खास. हे बघा, हे जल आणलं आहे. इथे लोकांनी कॉईन्स टाकले त्यांच्या श्रद्धेनुसार. हे बघा, इथे कासव. आणि हे बघा वृंदावनमधलं जल. आणि हे ही बोट आहे ज्याच्यामध्ये राधाकृष्ण आहेत. हे बघा, ही बोट आहे ही. आणि हे इथे कासव आहे. परिस्थिती तो हाथ में नहीं, लेकिन जीवन देने मनस्थिति भी हाथ में नहीं रखकर इतनी बुरी तरह से परेशान होता है। प्राण्यांना हात लावू नये असं म्हणतात. ठीक आहे, लांबूनच दर्शन हे आहे ते कुसुम सरोवर. इथे बऱ्याच लोकांनी येऊन ह्याचं पाणी स्वतःच्या अंगावर थोडंसं शिंपडून घेतलं, कारण की स्नान करणं पॉसिबल नाही आहे. हे वृंदावनवरून आणलेलं पाणी आहे. तर बरेच लोक त्याच्यामध्ये पाणी घेऊन जात होते थोडंसं घरी त्यांच्या. तसं आहे. आणि ही बोट ज्याच्यामधून ही नाव जाती आहे त्याला असं थोडंसं धक्का देऊन थोडंसं त्या पाण्यामधून ह्या टोकावरून त्या दुसऱ्या टोकाला पाठवत होते. हे बघा, हे रंगीली कुंज मोरकुटी. छान दिसत आहेत. हे मोर आहेत बाजूला. हे खूप छान असं बनवलं आहे. सेटअप पूर्ण छान आहे. बरसाना मंदिर. हे असं आहे पूर्ण संपूर्ण. आणि आतमध्ये कथा चालू आहे जिथे मगाशी तुम्हाला फ्रंटला दाखवलं तिथून जायला रस्ता.
सुरुवातीला आल्यावर लोकांनी चप्पल काढून काहींनी काढल्यात काहींनी नाही काढल्यात असं सगळे आलेले आहेत तिथे. तुम्ही हे बघा आता कोण आले कभी आहे. साथ नहीं छोड़ता, शादी को न कर लो कभी रिश्ता नहीं तोड़ता, न कभी साथ छोड़ता है न कभी रिश्ता तोड़ता है. ये हम सफर श्री राधा मंडला जो कभी हमारा साथ नहीं छोड़ते, न कभी हमारे साथ रिश्ता नहीं तोड़ते. और एक बात बताऊं, जब मन त्रस्त होता है, रास्ता कितना ही अच्छा क्यों ना हो, धूल तो हो ही जाती है. रास्ता भले कितना ही अच्छा क्यों ना हो, धूल तो हो ही जाती है. और इंसान भले कितना ही नेक क्यों ना, धूल तो हो ही जाती है. भूल तो होनी है, लेकिन जब भूल होती है ना तो बाकी हम सफर जज करते हैं. जब हमसे भूल होती है तो ये हम सफर कभी जज नहीं करते. इसलिए कहते हैं मैं रोज गुनाह करता हूँ और रोज बख्श देता है. मैं रोज गुनाह करता हूँ और रोज बख्श देता हूँ. मैं आदत से मजबूर हूँ पर वो रहमत से मशहूर है. वो रहमत से मशहूर है और उसकी रहमत ही चला रही है हमको अपने जीवन में. आता पुढे बघूयात महाराजांची कथा कशी के झाली आहे. सदस्य राजेश बी अग्रवाल, परेश मित्तल, नरेंद्र जी अग्रवाल, मुकुंद शर्मा. महिला समिति से मधु सत्यप्रकाश अग्रवाल, हेमलता दिनेश अग्रवाल, नीलम कृष्ण कुमार जी अग्रवाल और आरती के जो यजमान है श्री विजवाल शारदा देशबंधु कागजी जी. आरती नदिया बिहारी की जय जय नाम प्रचारी की. आरती नदिया बिहारी की जय जय नाम प्रचारी की. हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. पुढे पाहूयात काही फोटोज इथले कसं आहे. मिनी वृंदावनचा सेटअप तुम्हाला बघता यावं यासाठी हे फोटो शेअर करते. आणि येस, मी हे 31 जानेवारीला हा कार्यक्रम इथे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा मला पुंडलिक महाराज आणि गौर गोपालदास यांचं छान दर्शन झालं. आणि हो, खूप छान अनुभव होता इथे माझा. ज्यांना कोणाला वृंदावनला जाणं शक्य नाही त्यांनी नक्कीच ह्या व्हिडिओमार्फत तुम्ही दर्शन घेऊ शकता. खूप छान अनुभव होता. पहिल्यांदा मी नेहमी रीलमध्ये बघितलेलं ज्यांना महाराजांना त्यांना सगळ्यांना समोर बघता आलं. खूप छान वाटलं. तर लोकेशनचे डिटेल्स मी ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मेन्शन केले आहेत. आणि ज्यांना कोणाला पॉसिबल नाही झालं काही हरकत नाही, तुम्ही हा ब्लॉग बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचं दर्शन जवळून पाहता येईल. जसं मी महाराजांना बघू शकले तसं येस माझा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अनुभव होता. थँक्स फॉर वॉचिंग.